नमस्कार मित्रांनो, सेवाभाव परिवारमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे खताची साठवणूक कशी करायची। जैविक खत असो, शेणखत, आपण काडी कचऱ्यापासून किंवा आपल्या घरातील वेस्ट, किचन वेस्ट निघतात त्याच्यापासून किंवा आपल्या शेतातील आपले जे पिकाचे अवशेष असतात त्याच्यापासून आपल्याला खताची साठवणूक कशी करायची। आता बरेच शेतकरी शेणखत गड्डा करून खोल गड्डा करतात, त्यात शेण जमा करतात आणि त्याला गार म्हणतात। आमच्याकडे गार म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकतात। ह्या गड्ड्यामध्ये शेण म्हणजे वर्षभर 8 महिने 9 महिने साठवतात आणि ते शेण शेतामध्ये टाकतात। असं जे शेणखत आहे हे शेणखत काहीच कामाचं नाही, पिकासाठी पोषक नाही आणि त्याचा हानिकारक पण नाही। कारण की ते जे खत आहे, शेणखत आहे, हे आपण विकत घेतो, महागडं विकत घेतो आणि त्याचा फायदा तसा होत नाही। त्याचा फायदा केव्हा होतो, तो म्हणजे चोथा असतो, त्याच्यात काहीच नसतं। कारण की त्यात जीवाणूसुद्धा वाढणार नाही, कारण की जीवाणू वाढण्यासाठी ना थंडावा लागतो। जीवाणू थंड जागेत वाढतात, गरम जागेत वाढत नाही, कारण की तिथे इतकी हीट असते। त्या हीटमध्ये ते कसे वाढतील, त्यात गांडूळ पण नसतात आणि जीवाणू पण नसतात। आपण अशी साठवणूक करणार आहे, शेणखत असो का कुठलाही खत असो, तर त्यात गांडूळसुद्धा राहतील, जीवाणूसुद्धा राहतील आणि ते जीवाणू कुठेच जाणार नाही, आपल्याला म्हणजे 100% आपल्या फायद्यात राहतील आणि वाहूनसुद्धा जाणार नाही। आता हे जे शेणखत आपण बरेच शेतकरी काय करतात, उकिरडा आता उंच जमीनवर करतात। जमीनवर केलेला तो सुद्धा तेवढा फायद्याचा होत नाही, परंतु जे गड्ड्यात करतात त्याच्यापेक्षा हा वरचा केलेला केव्हाही फायद्याचा आहे। कारण की हे जे शेतामध्ये टाकतो आपण, हे शेतामध्ये जे शेणखत आहे ह्या वर्षी न लागतात, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी लागतं। म्हणजे त्यात पोषक तत्व नसतात, म्हणजे ते चोथा असतो, काडी कचरा असतं किंवा खताचा चोथा असतो, जसं आपलं पिकाचे अवशेष असतात तसं। मग त्याला कुजवण्याचं काम परत गांडूळ करतील, गांडूळ ते खातील, जीवाणू खातील आणि त्याला पोषक तत्व आपल्या पिकाला देतील। ही क्रिया असते खताची। म्हणून आपण काय करायचं, ते खत आहे ना जमिनीवर करायचं। जमिनीवर करताना सुद्धा पावसाच्या पाण्यानं त्यातले जे पोषक घटक आहे पावसाच्या पाण्यानं वाहून जातात, म्हणजे ते वाहायला पण नको पाहिजे। त्याच्यासाठी सुद्धा आपण वरतून शेडसुद्धा करू शकतात, प्लास्टिक शेड टाकू शकता, पत्राचे शेड टाकू शकता, परंतु असं कोणी करत नाही, पण करायला पाहिजे। त्याच्यासाठी आता बघा आपण एक जुगाड केलेला आहे। हा गोल राऊंड पाईपाचा आकार आहे, खालून मोकळा आहे, वरतून हे। आता यात आपण हे म्हणजे झाडाचं पाला पाचोळा किंवा किचन वेस्ट वगैरे यात टाकतो। आता बघा हे जे आहे ना, हे रिंग टाईप लोखंडी आहे, यात आपण असं बांधकामसुद्धा करू शकतो, विटांचं पोकळ बांधकामसुद्धा करू शकतो। आता नेमकं काय होणार आहे, आता बघा याच्या बाजूला पण पडलेला आहे, हा जो ढीग आहे हा ढीग यात टाकायचा आहे। कारण की जो नवीन जे येणारे लोक आहे, आपल्या आजूबाजूचे लोक इथे घाण टाकतात, बाहेर का घाण टाकतात हे, कारण की यात डायरेक्ट टाकला असं बघा, यात तुम्हाला प्लास्टिक दिसणार नाही, यात प्लास्टिक वगैरे प्लास्टिकचे पिशव्या वगैरे सगळं आहे बघा। यात तुम्ही बघू शकतात दीपक मसाल्याचे पॉकेट वगैरे हे असं हे वेगवेगळे, तर यातलं आपला छाननी करून हे नंतर आपण फावलेवेळमध्ये टाकून देतो। आता हे जे आहे ना, यात काय होणार आहे, आता हे याच्यावर स्प्रिंकलर लावणार आहेत आपण। स्प्रिंकलर लावल्यानं काय होणार आहे, ते ओलावा राहील, ओलावा राहिल्यामुळे थंडावा राहील आणि हे सावलीमध्ये आणि काही ऊन जर आलं तर आपण त्यालासुद्धा आपण सावलीचे नेट वगैरे लावू, ग्रीन नेट वगैरे लावू। आता पावसाचं पाणी जर यात पडलं तर पाणी पडल्यानंतर त्यातले जीवाणू वाहतील। आता बघा आजूबाजूला जागा नाही, म्हणजे वायाचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे पॅकरेल। आता हे खत तर तयार होईल, मग आपल्याला वेळोवेळी काढायचं आहे। आपण हे कमी प्रमाणात आहे म्हणून असं केलं, मोठ्या प्रमाणात करायचं असलं तर आपण वेगळ्या पद्धतीने जुगाड करायचा, आपण आपल्या सोयीप्रमाणे करायचं। विटांचं बांधकाम करू शकतो किंवा मातीचा बांधसुद्धा बांधू शकतो। मातीचा बांध बांधल्यानंतर त्यात मध्ये टाकायचं। आता आपण इथे काय करणार आहे, आता ह्या बाजूला बघा हे जे कचरा वगैरे दिसतो, इथे कुठेतरी गड्डा करू, जसं स्वयंपाक करायला जसा गड्डा करतात मोठे पातेले वगैरे ठेवायला, त्याला आमच्याकडे लाड म्हणतात, तसे तुम्ही सुद्धा ते करू शकतात। त्या हे गड्डा केल्यानंतर असा खोल गड्डा राहील तो करून मग आता यात खालचं खत तयार होईल, वरचं तर खत राहणार आणि खाली जो भाग आहे तो खताचा भाग राहील। तर लांब दांड लावलेला जो फावडा आहे त्या फावड्यानं आपण करून बाहेर काढतो। म्हणजे आपण हे गार्डनसाठी बगीच्यासाठी केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात खालतून
त्या गड्ड्यातून खत हे बघा तिथे गड्डा राहील, त्या गड्ड्यातून आपण खत करून काढायचं. वरतून कचरा टाकायचं, जो पाणी वगैरे टाकायचं, गांडूळ वगैरे जीवाणू वगैरे सर्व त्यात राहतील आणि जीवाणूयुक्त खत होईल. अशा पद्धतीने आपण सुद्धा खताचे हे करू शकता. आता बघा इथे एक आंबा पडला, आपलं लक्ष गेलं तर हे आंब्याचे हे बघा, हे आंब्याच्या पिवळी शाग पडली आहे. अशा पद्धतीने आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये, घराच्या जवळ किंवा गलीमध्ये सार्वजनिक असं आपण करू शकतो आणि त्याद्वारे आपलं खताचं हे नियोजन करू शकतो आणि खताची साठवणूक करू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्याला काय वाटतं त्याबद्दल आपण लिहू शकतात, कमेंटमध्ये लिहा. आणि आपलं जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. धन्यवाद.